जतमधील विमानाचं काय झालं हे ऐकून गोंधळात ना? अहो, जतमध्ये विमान आणि विमानतळ सुद्धा होतं आणि ते सध्या कुठं आहे त्याचं काय झालं तीच गोष्ट सांगतोय सविस्तर आणि सखोल. कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या पूर्वीच्या जत संस्थानामध्ये स्वातंत्र्यपूर्वचे शेवटचे तत्कालीन नरेश श्रीमंत विजयसिंहराजे डफळे यांचे स्वतःचे विमान होते. याचं झालं असं की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सर्व संस्थानिकांचे नरेंद्र मंडळ अर्थात दी चेंबर ऑफ प्रिन्सेस ही संस्था कार्यरत होती. याच संस्थेच्या 1946 सालच्या अधिवेशनात दक्षिण महाराष्ट्रातील संस्थानिकांचे प्रतिनिधी म्हणून श्रीमंत विजयसिंहराजे डफळे हे उपस्थित होते आणि याच अधिवेशनात जत, इंदोर, कोटा, जोधपूर मार्गे दिल्ली असा विमान वाहतूक करण्याचा आराखडा मांडण्यात आला होता. या विमान वाहतूक मार्गामुळे दक्षिणेतली सर्व संस्थानं ही थेट दिल्लीला जोडली जाणार होती आणि याचाच फायदा सर्व संस्थानिकांना होणार होता. जतकरांना जत मार्गे औरंगाबाद, जोधपूर, दिल्ली या मार्गानं विमान वाहतूक सेवा मिळू शकणार होती. या संदर्भात नरेंद्र मंडळाचे अध्यक्ष भोपाळचे नवाब सर हमीदुल्ला खान आणि सचिव मकबूल मेहमूद यांनी सर्व संस्थानिकांना प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्या होत्या. जतचे नरेश श्रीमंत विजयसिंहराजे डफळे हे 1934 साली रॉयल इंडियन नेव्हीमध्ये आपलं प्रशिक्षण पूर्ण करून दुसऱ्या महायुद्धात त्यांनी मोठा धाडसी पराक्रम केला होता. त्यांच्या या पराक्रमाबद्दल स्वातंत्र्य प्राप्तीनंतर राष्ट्रपतींच्याकडून लेफ्टनंट कमांडर म्हणून त्यांना गौरवण्यात आलं होतं. श्रीमंत डफळे यांनी ब्रिटिशांकडून वैमानिकांचं प्रशिक्षण घेतलं होतं आणि विमान वाहतुकीचा परवानाही मिळवला होता. जतची जमीन ही मुरमाड आणि खडकाळ असल्यानं विमानतळ निर्मिती खर्च कमी होईल असा प्रस्ताव त्यांनी नरेंद्र मंडळाकडे पाठवला होता आणि त्या प्रस्तावानुसार जतमध्ये विमानतळ निर्मिती करण्याचा प्रयत्न डफळेंनी केला होता. त्यानंतरच्या काळात वर्षभरातच देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि सर्व संस्थानं खालसा झाली आणि संस्थानिकांचा हा विमान प्रवासाचा प्रस्ताव बारगळला. असं सांगितलं जातं राजे विजयसिंह डफळे हे त्यांच्या 2 सीटर विमानातून विजापूरला जायचे. जत शहराच्या पश्चिमेला त्यांनी स्वतःचे विमानतळ तयार केले होते अशा मनोकल्पित आख्यायिका आजपर्यंत सांगितल्या जातात. या संदर्भातले ऐतिहासिक लेखी नोंदी असणारे पुरावे आणि संदर्भ सापडत नाहीत. फक्त जनमानसातून एकमेकांच्या तोंडातून मौखिक इतिहास सांगितला गेला आहे. आपणही या विमानाबद्दल आख्यायिका ऐकल्या असाल, त्याबद्दल नक्कीच कमेंट करा आणि काही ठोस पुरावे असतील तर नक्कीच आम्हाला कळवा. त्या माहितीवर आपण सविस्तर व्हिडिओ बनवू. जतच्या विमानाची ही गोष्ट आपल्या सर्वांना कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि यासारख्या माहिती पाहण्यासाठी आपल्या सखोल चॅनलला सबस्क्राइब करा.